चाकण नगरपालिकेमध्ये अण्णांनी आणि अजितदादांनी हे काय केलेलं आहे म्हणजे चाकणमध्ये आज जर बघायला गेलं तर चाकण ग्रामीण लोकांना 100 बेडचं खाट आहे ते अण्णांच्या प्रयत्नातून म्हणजे दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून ते अजितदादाकडे पाठपुरावा करून आज रोजी तुम्हाला जर पत्रकारांना जर पाहिजे असेल ते काम मला वाटतं 60-70% काम बंद झालेलं आहे ते काम चालू आहे। त्याच्यानंतरचा विषय जे 10 वर्ष 15 वर्ष सगळे आपली ग्रामीण भागातली लोक ही अंत्यविधीला जात होती किंवा चक्रेश्वर रोडकडे जात होती ते लोक आज त्यांना दिसायला लागलं की ते अण्णांच्या पाठपुराव्याने किंवा अण्णांनी तिथं 5 कोटी 80 लाख रुपये फंड मंजूर करून दिला आणि याच्यात म्हणजे निलेश गोतांना आम्हाला सहकार्य लाभलं की त्यांनी आम्हाला सहकार्य करून त्या रोडला काही गोष्टी आमच्या टेक्निकल आल्या त्यांच्या सगळं मीटिंग करून त्यांच्या काही गोष्टी हे बोलून त्यांच्या काही गोष्टी आम्ही मान्य करून तो रोड आज आमच्या कमानीपर्यंत रोड गेला म्हणजे अण्णांनी जो 5 कोटी 80 लाख रुपये दिले त्याचं काम आज ते दिसतंय म्हणजे जरी आता वरचे काय आमदार म्हणत असतील किंवा काय ते फंड नाहीये चाकणमध्ये हे नाहीये चाकणमध्ये त्या निलेश सर येऊन त्यांनी या सगळे नगरसेवक आम्ही त्यांना चाकणमध्ये पुढे काम चाललेले त्यांच्या संघ फिरून आम्ही त्यांची तयारी काम दाखवायला पण तुम्ही या आम्ही तुमच्या संघ चाकण अण्णांनी 332 कोटीचा फंड दिला 332 कोटीच्या फंडाच्या आज रोजी पाणी योजना 170 कोटीची पाणी योजना चालू आहे त्याला सुद्धा अण्णांनी आमच्या नगरसेवकांनी सगळ्यांनी हे केलेलं आहे। आज रोजी चाकणमध्ये आज विषय असा आहे की चक्रेश्वरचं काम झालं आज 10 वर्ष प्रलंबित काम होतं की सगळी मला वाटतं जनतेची लोक आपली सगळी लोक ती वाट पाहून होती वाट पाहून असल्यामुळे आता ते आज लोकांना दिसायला लागलं की चक्रेश्वर रोडचं ते 820 आमचे सगळे 10 नगरसेवक त्यासाठी प्रत्येक दिवस रात्र काम करून आमचे नगरपालिकेचे सीओ किंवा आमचे सगळे नगरसेवकांना आम्हाला सहकार्य लाभलेले म्हणजे आम्हाला म्हणजे विरोधी पक्ष आमचे जरी असतील विरोधी पक्ष आम्ही आहे पण ते जरी त्यांचं सुद्धा सहकार्य आम्हाला लाभलं ते आज काम अंतिम टप्प्यात आहे म्हणजे जे म्हणतात ते त्यांनी आमच्या मागच्या वेळेस काहीतरी माझ्यावर टीका केली की त्यांची कन्या इथं नगराध्यक्ष केली अहो आमची नगराध्यक्ष केली त्यावेळेस जरी मी बावनसभा होतं भाऊंनी पण तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य केलंच होतं ना तुम्ही का सोडून गेले तुम्ही कुठे त्यांच्या संघ आज हे शिंदे गटात आहे तुम्ही कुठे उद्धव गटात आहे तुम्ही कुठे एकत्र आम्ही गेलो ना आमच्या आता यांच्यावर एवढं मोठं बोलणं एवढं मी टीका करणे एवढा मोठा मी माणूस नाहीये खरं तर एकतर आपल्या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणजे आपल्याला सगळे आदरस्थानी की आपण त्यांच्या एवढं मोठं तालुका आपण बोललो नाही पण आमचे सर्व सामान्य त्यांनी बोलले म्हणून मला त्याला उत्तर दिलं बाकी काही विषय नाहीये पण त्यांनी आमच्या बाकी हे केले ते म्हणले तर काय कॉलनी पाणी पुरवता येत नाही काय नाही अहो मी तुम्ही कॉलनी ही खेड तालुक्यातच झाली ना बरं आमच्या कॉलनीला काय अडचण होती तर तुम्ही तालुक्याचे आमदार आहेत ना तुम्ही विचारायचं ना आम्हाला तुमच्या कॉलनीत पाणी नाही काय नाही आज तुमचे प्रतिनिधी तुम्ही होते तुमची जबाबदारी होती ती तुम्ही सांगितलं असेल आम्ही ते केलं तर उत्तर दिलं तर तुमच्याकडे पाण्याची मागणी केली जबाबदारी आहे तुमची आज तुम्ही सगळ्या जनतेचे आमदार आहेत कुठल्या पक्षाचे नाहीये ना हे असू द्या आणि आता आज रोजी आज बघा खेड चाकणमध्ये चक्रेश्वर रोडचं चालू आहे पाणी योजना चालू आहे आपलं सरकारी हॉस्पिटलचं काम चालू आहे त्याच्यानंतर दाडगेमाळ्यात ते रोडचं झालं पटरवाडीचं पण काम चालू आहे अण्णाच्या माध्यमातून 332 कोटी नंतर आता वाड्याचे 2-3 ठिकाणी रिटेनिंग वॉलचं काम चालू आहे एवढ्या रस्ता रुंदीकरण चालू आहे सकाळी आता तुमच्या साक्षीने तुम्हाला पण अजितदादा सकाळी आले आज रोजी चाकणमध्ये आपल्या ट्रॅफिक किती मोठी होती अण्णांनीच पाठवला खेड तालुक्याचे म्हणजे माजी आमदार तुम्ही म्हणता पण आमच्यासाठी ते माझे नाहीये खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सकाळी अजितदादांना 6:30 वाजता चाकण चौकात बोलवलं आणि त्या चाकण चौकात सगळे अजितदादा सगळे अधिकाऱ्यांना घेऊन तातडीने ते काम त्यावेळेस ते मार्गी लावलं आता मला चाकणची ट्रॉफिक कुणामुळं आज दिलीप मोहितेमुळेच कमी झाली ना ती तेवढी अण्णांमुळेच आज तुम्ही त्यांच्यावर टीका करता टीका नका मी तर म्हणतो तुम्ही टीका करण्यापेक्षा ना दोन्ही आमदारांनी कामाची स्पर्धा लावा आम्हाला तालुक्यात काम पाहिजे कुठल्या पक्षात तालुक्यात काम असेल आज विकासाचं तुम्ही स्पर्धा लावा तालुक्याचा विकास करा अण्णांनी जर 332 आणा तर तुम्ही 500 कोटी आणा आम्ही तुम्ही तुमचं स्वागत करतो आम्हाला काम करणारी माणसं आहे आम्ही काही टीका करण्यासाठी नाही मी विकास कामासाठी अण्णांनी आम्हाला पहिलेच सांगितले चाकणचे 10 नगरसेवक तुम्ही फक्त विकासासाठी करा तुम्हाला काही अडचणी आली तर तुमच्यासाठी मी तयार आहे आणि आम्ही सुद्धा पहिले एकत्र केलेले त्यांच्या बरोबर काम आमचं म्हणणे त्यांनी सुद्धा आहे ना सगळ्या जनतेला तालुक्यातला विश्वास हे टीका करणं याच्यावर बोलणं त्याच्यावर बोलणं बरोबर टीका करताना सुद्धा माणसाने आपण आज म्हणजे आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आज आपण माणसाचं वय मान्यता बघतो आज वयस्कर कुणी जरी असं ना आमदार आपण खासदारात वयस्कर माणूस आपण त्याच्यावर चरण स्पर्श करतो आपण आज तुम्ही बोलताना तुम्ही विचार सुद्धा करत नाही तुम्ही काय बोलताय आमचं म्हणणं आम्ही एवढं मोठे नाही की तुम्हाला एवढ्या गोष्टी सांगा पण आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे
आम्हाला हे म्हणायचं नाही. आणि विकास जर पाहिजे असेल तर त्यांची कोणाची तयारी, त्यांचे सदस्य काही येणार त्या तिकडे तिकडे दुर्बीन घेतात, काय करतात. आम्ही आमच्या बरोबर येणार, दुर्बीन नका घेऊ. आम्ही तुम्हाला चाकण शहरामध्ये अण्णांनी कुठले कुठले फंड आणले आम्ही तुम्हाला दाखवत.